दंडवत हो। श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा आजच्या सत्रामध्ये आपण आचार माळिकेचं वचन घेणारच आहोत। तत्पूर्वी एक श्री दत्तात्रय प्रभूंची लीळा घेणार आहोत। उत्तरार्ध 453 क्रमांकाची लीळा आहे। श्री दत्तात्रय प्रभू महिमा निरूपण। आळरका भेटी गोसावी यांची गणपती मढी अवस्थान। पैठणला स्वामींचं गणपत मठामध्ये अवस्थान आहे। गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपित असती। आमचे स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपण करत आहेत। महादाईसी पुसिले आणि महादाईसांनी स्वामींना विचारलं, जी श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार कवणे युगी असे, कवणे युगी नसे हे सांगावे जी। म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो कुठल्या युगामध्ये आहे आणि कुठल्या युगामध्ये तो नाही आहे याची माहिती आम्हाला द्या। कारण की इतर अवतारांच्या संदर्भात एक प्राथमिक माहिती दिल्या गेलेली आहे। कृष्ण महाराजांचा अवतार किती कालावधी होता ते सांगितलेलं आहे, ते माहिती आहे। चक्रपाणी महाराजांच्या अवताराबद्दल पण माहिती झालेलं आहे। कामाख्या निमित्ताने पुरत्याग केलेला आहे आणि श्री प्रभू हे विद्यमान आहेत। मग आमचे स्वामी समोरच आहेत। मग आता कोण? श्री दत्तात्रय प्रभू यांच्याबद्दल विस्तृत माहिती आलेली नाही आहे आणि म्हणून महादाईसांनी हा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा प्रश्न स्वामींना विचारलेला आहे की कवणे युगी अवतार आहे आणि कुठल्या युगामध्ये अवतार आहे आणि कुठल्या युगामध्ये अवतार नाही आहे। यावरी सर्वज्ञ म्हणितले बाई श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार। श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो कसा आहे? चतुर्युगी आहे, म्हणजे 4 युगामध्ये कृत, त्रेत, द्वापर आणि कलियुग 4 युगामध्ये अवतार आहे। यावरी महादाईचे पुसले जी श्री दत्तात्रय प्रभूंचा शिष्य आळर्क, तयाची ताप निवृत्ती केली ऐसे पुराणिक बोलती। नाव काय आहे? आळर्क। अलर्क आपण काय म्हणतो? अर्लक, तसं नाही, आळर्क। क वर तो रफार आहे, आपण तो ळवर तो रफार देतो, आळर्क नाही। आळर्क असा उच्चारण होतं, अर्लक असा उच्चार होत नाही। तर महादाईसांनी जे ऐकलेलं होतं पुराणामध्ये की श्री दत्तात्रय प्रभूंचा जो शिष्य आहे आळर्क यांची ताप निवृत्ती स्वामींनी केली होती, म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी केली होती असं मी पुराणामध्ये ऐकलेलं आहे। ते पुराणातलं जे ऐकलेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे? ते साच जी ते खरं आहे का? स्वामी म्हणतात साच बाई हो बरोबर आहे, म्हणजे असं घडलं होतं। यावरी महादाईसी गोसाविया ते पुसले जी श्री दत्तात्रय प्रभू आळर्कासी कवणे वेखे भेट दिधली। आणि मग महादाईसांनी विचारणा केली त्या संदर्भामध्ये की स्वामींनी दत्तात्रय प्रभूंनी आळर्काला कुठल्या वेशामध्ये भेट दिलेली होती। सर्वज्ञ म्हणले ते मातंग वेखे, म्हणजे मातंग वेशामध्ये स्वामींनी त्यांना भेट दिली। तापी तापला आळर्कू निघाला, म्हणजे आळर्क मोठं संकट आलं, सगळं राज्य गेलं, ती कथा एक वेगळी आहे। आणि त्यामुळे सगळं गेल्यामुळे तो इतका त्रिताप युक्त झाला, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक हे तिन्ही ताप त्याला मिळालेले आहेत। म्हणजे जे जोडलेलं आहे ते तर मिळालंच मिळालं आणि असं एक आलेलं दुःख, अशा प्रकारे तो निघालेला आहे। सह्याद्रीसी आला, सह्याद्री पर्वतासी आलेला आहे। ऐसा जातू असे तो पहिला कडूनी, असं चाललेला आहे तो तर पलीकडनं, म्हणजे समोरून श्री दत्तात्रय प्रभू मातंग वेखे बीजे करीत असती। श्री दत्तात्रय प्रभू मातंग वेशामध्ये बीजे करत आहेत आणि
उभया धाटिया साऊला नेसले होते, कटी प्रदेशी मांस भेदती काती खोविली होती, श्रीकंठी बोरिया मणियाची गाठी. वर्णन करतात मातंग वेश आहे काखेला कमरेला त्यांनी, कटी प्रदेशी म्हणजे कमरेला मांस भेदिती काती खोविली असे, म्हणजे मांस कापणारी असा जो सुरा असतो मोठा तो आहे. आणि श्रीकंठी बोरिया मणियांची गाठी म्हणजे जाड मण्यांची अशी ती गाठी आहे, बोरमणी ज्याला म्हणतात. श्रीचरणी दुतळिया उपहानो वाहन आहेत, खांदावरी मांसांची कावडी, मांसाची कावडी आहे, त्याच्यामध्ये मांस आहे त्या कावडीमध्ये. परिवारी श्रीमूर्ती ऐसे लवती लवती जाती होती, म्हणजे असं खूप वजन असल्यामुळे असं वाकून वाकून चालले होते. अळर काते देखील आणि सेंबोली सेंबोली म्हणितले, अळरकाला त्यांनी पाहिलं आणि सेंबोली सेंबोली किंवा शंबली शंबली म्हणजे हे बळी म्हणजे राजा किंवा हे शुरा, शम म्हणजे शांत हो शांत हो, शांत हो बळी शांत हो बळी असं म्हटलेलं आहे. आणि अळर्क जो जळते जातू होता म्हणजे एकदम त्रिताप युक्त असा तो दुःखामध्ये चाललेला आहे. मी काही सेनी पा निवाला, आणि एकदम त्याचं दुःख नाहीस होऊन गेलं. आणि त्याला प्रश्न पडला की मी कसं काय शांत झालो, एकदम एवढं दुःख होतं ते दुःख एकदम कुठे नाहीसं झालं. ऐसे पाहे तव देखील आणि दंडवते घातली, असं इकडे तिकडे बघितलं. म्हणजे दुःखामध्ये जो माणूस असतो ना तो त्याच्याच तंद्रीमध्ये चालत असतो. कधी कधी त्याला कोणी आवाज दिला तर त्याला ते आवाज सुद्धा येत नाही, जवळून आवाज दिला तरी त्याला आवाज येत नाही, कारण तो त्याच्या तंद्रीमध्ये असतो. याला ध्यान अवस्था म्हणतात. म्हणजे तुम्ही जेव्हा स्मरणामध्ये बसता तेव्हा तुम्हाला आवर्जून आवाज येत असतात. एरवी आता आपण असलो काही आणि कोणी आपल्याला आवाज देत असेल तरी आपल्याला आवाज येत नाही, परंतु नेमकं आपण स्मरणाला बसलो की आपल्याला हा आवाज आहे तो आवाज आहे, मन लागत नाही, मग त्याच्यामुळे इकडे तिकडे आपलं लक्ष विचलित होत राहतं. ही ध्यान अवस्था आहे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने चिंतेमध्ये असता, दुःखामध्ये असता, कुठल्या तरी विचारामध्ये मग्न असता की संध्याकाळपर्यंत एवढे पैसे आणायचे कुठून. अशा वेळेला तुम्हाला आसपासचे कुठलेही आवाज येत नाही, तुमच्या आसपास काय चालू आहे हे तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही, अशी एक अवस्था प्राप्त होत असते. आणि इथे अळर्काचं तेच सुरू आहे, तो एका वेगळ्या ध्यान अवस्थेमध्ये आहे. ही ध्यान अवस्था अध्यात्माची नाही आहे, ही दुःखाची ध्यान अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये तो मग्न आहे, एकदम मग्न म्हणण्यापेक्षा त्या चिंताग्रस्त आहे तो. आणि त्याला एकाएकी प्रश्न पडला, माझी मनामध्ये जे काय उद्विग्नता चालू होती ती एकाएकी शांत कशी काय झाली. इकडे तिकडे बघितलं तर दत्तात्रय प्रभू तिथे दिसलेले आहेत. दंडवते घातली, श्रीचरणा लागला, सरळ दंडवते घातली. आणि मग सर्वज्ञ म्हटले, अळर्काचे तिची ताप दर्शना सरीशे, दत्तात्रय प्रभू सेंबोली सेंबोली म्हणून फेडिते झाले. दत्तात्रय प्रभूंनी जी वाणी उच्चारली त्या वाणीनेच आणि त्या वाणीतनं जे शब्द उच्चारण आले ते त्यांनी कानाच्या द्वारे त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले. आता परमेश्वराचे जे शब्द आहेत ते आपल्या कर्ण इंद्रियाद्वारे अंतःकरणापर्यंत पोहोचत असतात. आणि मग अंतःकरणाच्या ठिकाणी ते शब्द जर का पोहोचले, खूप वेळा असं होतं की कानाद्वारे आतमध्ये तर जातं परंतु अंतःकरणामध्ये पोहोचत नाही. आपण तो दृष्टांत बघितलेला आहे, सांगा दृष्टांताचं नाव मला. एरी कानी काडी घाली ती एरी कानी निघे. मग दुसरी कानी कानामध्ये काडी दुसरी घालतो तेव्हा ती तोंडातनं बाहेर येते, आणि तिसरी काडी घालतो तेव्हा ती कानातनं टाकली की ती आतमध्ये जाते. कुठला दृष्टांत आहे हा? हा बरोबर आहे, बोला. धातुरवादी. कुठला तो म्हणजे 3 अवस्था इथे बघितलेल्या आहेत आपण. त्या कानातनं काडी टाकली, त्या कानातनं निघाली, एक तोंडातनं निघते आणि एक आतमध्ये जाते. कुठला देह घेतो तो? जे या कानातनं टाकल्यानंतर त्या कानात निघतो. धातुरवादी जो असतो ते देह घेत नाही. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगेन,
की कुणी धातुरवादी आहे, किमयागार आहे, तो काय करतो की रणशोधे म्हणजे जिथे मृत लोक पडलेली आहेत, युद्ध करून वगैरे अशी मरून पडलेली आहेत, तिथे तो जातो आणि तिथे गेल्यानंतर तिथे जे पडलेले शव आहेत, प्रेत आहेत, त्या प्रेतांच्या कानामध्ये एक काडी घालतो. त्याला जी उपयुक्त अशी ती काडी आहे, ती या कानातनं निघते. ते तो सांडी तो ते देह घेत नाही, त्याच्या काही उपयोगाचा नाही. मग दुसरं देह घेतो, त्याच्या कानात काडी टाकतो आणि ती तोंडातनं बाहेर येते, ते सुद्धा काही कामाचं नाही. मग तिसरं देह शोधतो, त्याच्या कानात काडी टाकतो, ती आतमध्ये जाते काडी. बाहेर येणारी काडी ते देह तो त्याचतो, तो घेत नाही. ते प्रेत तो ते प्रेत घेतो ज्या प्रेताच्या कानात काडी घातल्यानंतर ती गाडी आतमध्ये जाते आहे, ती ते देह त्याच्या उपयोगाचा आहे, ते प्रेत त्याच्या उपयोगाचं आहे. म्हणजे बहुतेक वेळा असंच होतं ना की आपल्या कानात शब्द पोहोचतात, ते या कानाने निघून जातात. कधीतरी कानात शब्द पडतात कोणाच्या, ते तोंडावाटे ते काय होतं, त्याचं रहस्य राखल्या जात नाही आणि ते आपण बडबड समजतो त्या गोष्टीला, आणि ते सुद्धा त्याचंही उपयोगाचं नाही काय. म्हणजे नुसतंच कानाने ऐकून सोडून देणं, लक्षात न ठेवणं, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि कानाने ऐकलं परंतु त्याची शाब्दिकच फक्त बडबड केली, वाचून बीजरूपता काहीच नाही आहे त्या शब्दांची, ते सुद्धा काही कामाचं नाही. बीजरूपता असली पाहिजे. जसं उंच मठामध्ये स्वामी भक्तजनांना निरूपण करतात, आदला टप्पा त्याचा असा आहे की सगळेजण अन्यवार्ता करत असतात, मगाशी आपण करत होतो तसं. आणि स्वामी उंच मठाच्या बाहेर येतात, थांबतात, आतमध्ये चाहूल घेतात काय चालू आहे. तेव्हा लक्षात येतं की आतमध्ये अन्यवार्ता चालू आहे. स्वामी बाहेर बीजे करतात, आतमध्ये येत नसतात. तुम्ही जेव्हा अन्यवार्ता करता तेव्हा सगळ्यात मोठा तोटा हा असतो की परमेश्वर आतमध्ये येत नाही, हृदयात येत नाही, तुमच्या सदनात येत नाहीत. आणि मग जेव्हा दुसऱ्या वेळेला स्वामी जातात, मग शिक्षा पण होतं. स्वामी म्हणतात काही का अन्यवार्ता करत होते, सगळेजण माना खाली घालतात. मग स्वामी शिक्षा पण करतात, निरूपण करतात, अन्यवार्ता केली की काय होतं ते सांगतात. आणि मग दुसऱ्या वेळेला जेव्हा स्वामी परत जातात उंच मठामध्ये 1-2 दिवसांनी, तेव्हा मात्र सगळे धर्मवार्ता करत असतात. ते त्यांना एकदा सांगितलं की लगेच समजतं. आपल्याला कितीतरी जर सांगितलं तरी ते आपल्याला समजणार नाही. त्यांना एकदा सांगितलं, समजलं, स्वामी आतमध्ये गेले, विषय सुरू होता काही, आणि मग त्यावेळेला स्वामींनी त्यांची ते बोलणं ऐकलं. आणि मग स्वामी म्हणतात की तुम्ही बोलताय परंतु तुम्हाला समजलं नाहीये. जे बोलणं सुरू आहे ते सांगितल्या जातं. लहान मुलगा असतो, तो एखादा दृष्टांत पाठ करून आपल्याला सांगू शकतो, लीळा पाठ करून तो सांगू शकतो, परंतु त्यातलं जे गुह्य अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, सिद्धांत अर्थ आहे, तो त्याला कळेलच असं नाही. फक्त शब्दरूपी ते बोलल्या जातं आहे. मग स्वामी त्यांना ते परत समजावून सांगतात. मग स्वामी म्हणतात पा म्हणा, आता म्हणा बरं, सांगा परत. मग ते सांगतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात तुम्हाला सांगता येतंय पण परिसेना म्हणजे अजून तुम्हाला समजलेलं नाहीये, तुम्ही समजून बोलत नाही आहात. जसं काही मंडळी असतात, त्यांना या वचनाचा अर्थ असा असा आहे तो म्हणून दाखवा, लगेच ते म्हणून दाखवतात. आपण म्हणतो 10 वचनांचा अर्थ त्यांनी म्हणून दाखवला, पण त्यांनी शब्दशः अर्थपाठ केलेला आहे, वचन पाठ केलेले आहेत, परंतु त्या वचनाचा गर्भित अर्थच माहिती नाही आपल्याला. ओलेपणा काय असतो, बीजरूपता काय असते, उमट काय असतं, हे आपल्याला समजलं नाही. मी अनेक वेळा सांगितलं ना, ज्या दिवशी तुम्हाला कळेल अन्यवार्ता म्हणजे काय आणि धर्मवार्ता म्हणजे काय, या 2 गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील त्या दिवशी तुमची अन्यवार्ता आपोआप बंद होईल. कोणाला देवालाही सांगायची गरज नाही पडणार, आपोआप बंद होईल तुमची अन्यवार्ता. धर्मवार्तेचं काय मूल्य आहे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा आपोआपच तुमची धर्मवार्ता सुरुवात होईल. स्वामींनी जर धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान, तुम्हाला जर का देवाला तुमच्या घरी बोलवायचं असेल तर कुठलीही आरती म्हणायची गरज नाही आहे, कुठलेही भजन म्हणायची गरज नाही, अगरबत्त्यांचा धूर करायची गरज नाही आहे.
दिव्यांचा उजाळा करायची गरज नाही आहे, फुलांची मखर तयार करायची गरज नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. पैसे सुद्धा खर्च करायचे नाही आहेत, एक दमडी सुद्धा खर्च नाही करायची. फक्त धर्मवार्ता घरामध्ये करायचे. लीळा चरित्र वाचा, देवाला आठवा, नाम लीळा मूर्ती एवढं हे केलं ना, असेच देव तुमच्या घरी येणार. परमेश्वराची कृपादृष्टी अशीच येणार, विना मूल्य. आणि तुमच्या घरामध्ये सतत प्रसन्नता असेल. एकही काहीही खटपट न करता फक्त देवाला आठवलं तर त्याच्याने जर का देव आपल्याकडे येत असतील, म्हणजे ह्या वचनाचं हे जे काय आहे, धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान, हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, हे पाठांतर सुद्धा झालेलं आहे. आपण सुद्धा दुसऱ्यांना सांगतो की देवाने सांगितलं धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान वगैरे भाषणाचे मुद्दे असतात आपले हे. परंतु बीजरूपता नाही आहे या वाक्याची. आपल्याला तो वाक्य समजलेलं नाही आहे, त्याची बीजरूपता नाही कळलेली आपल्याला. ती कधी कळेल तुम्हाला? ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तुम्हाला सांगावंच नाही लागणार धर्मवार्ता करा म्हणून. हे तर जबरदस्ती आमची, अन्यवार्ता करू नका, धर्मवार्ता करा, ही जबरदस्ती करतोय आम्ही तुमच्यावर. जबरदस्ती नाही झाली पाहिजे, तुम्हाला स्वतःलाच ते उमटलं पाहिजे. याला म्हणतात बीजरूप होणं, याला म्हणतात अंतःकरणात पोहोचणं. कानाने खूप ऐकलं जातं परंतु ते लक्षात राहत नाही, दुसऱ्या कानाने सोडून दिलं जातं. का लक्षात राहत नाही? कारण ते अंतःकरण नव्हतं त्यावेळेला. कधी कधी असं असतं की आपण बोलतोय, सांगतोय, परंतु ती बीजरूपता, ते आचरण आमच्यामध्ये नाही आहे. म्हणजे हे काय आहे, ते पण देवाच्या काही कामाचे नाहीत. तसे लोक, सोडून देणारे लोक काही कामाचे नाही, आणि नुसते शाब्दिक बडबड करणारे लोक काही कामाचे नाहीत. जी मंडळी जे श्रवण केल्यानंतर, वाचन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ते बीजरूप करतात, जसं निळभट्टांनी ऐकलं आणि ते बीजरूप केलं. मागील सांग की पहा म्हणजे नेमकं काय? आपण मागच्या पानावर बघितलं असतं, उत्तर भेटलं असतं, देवाला म्हटलं असतं धन्यवाद, तुमच्यामुळे मला उत्तर भेटलं, मगाचपासून भेटत नव्हतं. आपण जर का पैसे शोधत असू घरी, भेटत नाही, आणि देवाने येऊन सांगितलं स्वप्नात अमक्या अमक्या ठिकाणी पैसे, लगेच देवाला आभार मानणार, 100 रुपयाचा विडा देवाला ठेवणार, देवामुळे पैसे मिळाले, बस झालं, विषय संपला. निळभट्टांनी ते केलं नाहीये. उत्तर भेटलं म्हणजे कसलं उत्तर भेटलं? प्रश्नच काय आहे, प्रश्नच अजून नाहीये पडला, आणि मग प्रश्न पडलेत. आता प्रश्न जे आधी पडले होते त्याचं उत्तर देवाने त्यांना दिलं, मागील सांगी पहा. परंतु याच्याने निळभट्टांचे प्रश्न मिटले नाहीत, उलट नव्याने प्रश्न आले समोर, आणि ते प्रश्न इतके सकारात्मक होते. आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात ना, आपण काळजीमध्ये पडतो. आपले प्रश्न असे असतात की आपली काळजी वाढवणारे प्रश्न असतात. प्रश्न वाढत गेले की ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, आपले प्रश्न आजारपण वाढवणारे असतात. पण निळभट्टांना जे प्रश्न पडले ते प्रश्न, ते त्यांच्या कानातनं ते उत्तर कुठे गेलं होतं? हृदयामध्ये गेलं होतं. मागील सांगी पहा, हे कानाने ऐकलं आणि सोडून नाही दिलं. कानाने ऐकून त्याचे आभार नाही मानले, कानाने ऐकून ते हृदयामध्ये ते शब्द पाझरले, आणि मग विचार सुरू झाला, नवीन प्रश्न पडले, आणि नवीन प्रश्नातनं चांगली निर्मिती झाली. आपले प्रश्न पण असे पाहिजेत की त्याच्यातनं चांगल्याची निर्मिती होणं गरजेचं आहे. कमीत कमी आपलं भलं झालं पाहिजे आपल्या प्रश्नातनं. जेवढे काही प्रश्न आले त्याच्यातनं आपलं स्वतःचं भलं झालं पाहिजे, कमीत कमी आपलं तरी झालं पाहिजे. आपल्याला जे प्रश्न पडतात त्याच्यातनं आपलं स्वतःचंच नुकसान होत राहतं. निळभट्टांना प्रश्न पडला, कोण आहेत, काय आहेत, कशासाठी आलेले आहेत? सगळ्यांना जेवण मिळतं, ह्यांना मिळत नाही का? बरं, माझ्या घरी भिक्षाही मिळाली, मग का थांबले? असे अनेक प्रश्न पडले, आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना स्वतःलाच मिळालं. स्फुरणरूपता झाली. का झाली? कारण की ते अंतःकरणापासून विचार केलेला होता. एखाद्याला आपण प्रश्न केला आणि मग त्याला येत नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? अजून थोडा विचार करा. म्हणजे अजून मनापासून तुम्ही विचार करा, अजून डोकं खाजवा, म्हणजे अजून लक्षात घ्या. तोपर्यंत तो वरवडेच विचार करत असतो. तुमच्या जवळचीच व्यक्ती आहे, विचार करा अजून. मग आपण अजून मनापासून विचार करतो आणि मग आपल्याला उत्तर भेटतं.
एखादी वस्तू भेटत नाही तर खूप आठवतो आपण, मग शांत बसून मग आठवतो इकडे गेलो इकडे गेलो, इकडे बघावं, मग ती वस्तू तिकडेच भेटते. का? ते मनापासनं विचार केल्यामुळे. निळभट्टांनी मनापासनं विचार केला त्या वाक्याचा, नुसत्या एकाच वाक्याचा. आज आमच्याकडे 1238 वाक्य आहेत स्वामींचे, 1238 वचनं आहेत. पूर्वार्धाच्या लीळा आहेत, उत्तरार्धाच्या लीळा आहेत, अज्ञात लीळा आहेत, सगळं काय आहे, स्मृतिस्थळ आहे. इतके वाक्य आहेत. आपण एकाही वाक्याचा गांभीर्याने विचार करत नाही, फक्त निरूपण ऐकतो, निरूपण सांगतो, निरूपण श्रवण करतो, निरूपण वाचतो, सगळं काय करतो आपण, पण वाक्यांचा विचार करत नाही. तो निळभट्टांनी केला, कारण अंतःकरणापासून आहे. म्हणून कुठलाही शब्द असेल तो अंतःकरणात असा पाझरला पाहिजे, तर मग त्याचा पूर्णपणे जी काही क्रियत्वाला येणं म्हणजे कार्यत्वाला येणं जे असतं. एखादं बी आहे, ती बी तुम्ही असं एखाद्या लाकडावर ठेवलं असेल तर त्याला अंकुर फुटणार नाही. त्याला जमिनीत जर का तुम्ही असं थोडासा खड्डा करून जमिनीमध्ये त्याला तुम्ही रोवलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर माती टाकली तरी सुद्धा त्याला अंकुर फुटणार नाही. त्याला काय करावं लागतं? पाणी सुद्धा टाकावं लागतं थोडं. आणि मग स्वामी सांगतात भूमी उदक यांचा योग ये, म्हणजे दोघांचा योग आल्यानंतर त्या बीला काय होतं? अंकुरितता येते, त्याच्यातनं पालवी फुटते, अंकुर फुटतं. तसंच आहे स्वामींचे शब्द जे आहेत, स्वामींचे जे वाक्य आहेत, ते कुठेतरी अंतःकरणामध्ये बीजरूप झाले पाहिजे. म्हणजे एखादं बी अंकुरित कधी कधी होतं? ते जेव्हा जमीन पाणी या सगळ्यांचा योग येतो तेव्हाच. तसं स्वामींचे जे वचन आहेत ते बी रूपामध्ये आहेत. ते बी रूपातले वचन तुमच्या अंतःकरण रूपी भूमीमध्ये ते काय केले पाहिजेत? बीजरूप केले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही चिंतनाचा ओलावा त्याला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्या वचनाचा गर्भित अर्थ तुम्हाला समजणार नाही, तेव्हाच तो कळेल. आणि मग वचन वाचा तुम्ही. मग प्रत्येक वचन तुम्हाला कळायला लागेल, प्रत्येक वचनातनं तुम्हाला बीजरूपता व्हायला लागेल. प्रत्येक वचन तुम्हाला सांगेल की मी असा नाही आहे. इथे सांगितलंय भक्त वियोगी नुरे, मी असा नाही आहे. भक्ता नित्य संबंध, माझ्याजवळ तर देव नाहीत. सगळं त्याच्यामध्ये येतं. भक्त वियोगी नुरे न उरे, राजज्ञानी, मी तर आरामात व्यवस्थितच आहे. म्हणजे आपण कोण नाही आहोत? आपण भक्त नाही होते, बीजरूपता होते. मग भक्त व्हायचं आहे या दिशेने आपण चालायला लागतो. म्हणजे तुम्ही परमेश्वराची जेव्हा वाक्य शब्द जे पण तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा आपोआपच तुम्ही शांत होत राहता, निवांत होत राहता. कितीही काही झालं, तुम्हाला बघा स्वतःलाच किती राग आला आणि म्हटलं त्या माणसाला मारून टाकायचं, लगेच तुम्हाला आठवतं स्वामींचं वचन, हिंसा अधर्म संयोगी हिंसा अधर्म, मारिता पूजिता समान, मुंगे विरू न चिंतावे, अशी वचनं स्वामींची आठवतात. आपल्या हृदयामध्ये आहेत ती वचनं, परंतु ती काय होतात? पुन्हा आठवतात. आणि आठवल्यानंतर आपल्याला लगेच पश्चाताप होतो की हे काय उल्लेख करून बसलो आपण. आणि मग आपण शांत होतो. रागाच्या भरात बोललो पण नंतर पश्चाताप होतो. का? स्वामींची वचनच तशी आहेत की जे तुम्हाला शांत करणारी आहेत. आता जर का ती वचनं तुमच्याकडे चांगल्या प्रकारे बीजरूप असतील तर तुम्ही मनामध्ये असा उल्लेखही नाही करणार, वाच्यता तर नाहीच करणार कुणाच्याबद्दल वाईट बोलण्याची करण्याची, पण मनामध्ये उल्लेख सुद्धा होणार नाही. लीळाचरित्रातलं एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल का? की कुणीतरी त्या भक्तांना बोललं तरी सुद्धा त्यांनी त्यांना काहीच उलट उत्तर दिलं नाही किंवा बोलले नाहीत. अशी एखादी लीळा आठवते का तुम्हाला? बाईसांना हंसराजा आणि पांड्या अपशब्द बोलायचे, पैठणचीच लीळा आहे. पण बाईसांनी एका शब्दाने त्यांना उलट उत्तर दिलं नाही, काही बोलले नाहीत. त्यांनी येऊन कोणाला सांगितलं? स्वामींना सांगितलं की देवा ते असं असं बोलतात. पुढचं जे आहे देवाने सांभाळून घेतलं. म्हणजे परमेश्वराची जी काही वचनं आहेत ती अशा प्रकारची आहे, परमेश्वराचा जो शब्द आहे अशा प्रकारचा आहे की स्वामी म्हणतात या हंसराजे हो. कुठला तरी दृष्टांत पण दिला स्वामींनी या लीळेमध्ये. कसला दिला? कुकडीचा, मग कासवीचा, कुठला?
शब्दवेधी या रसाचा दृष्टांत स्वामींनी दिला. त्या ठिकाणी नुसतं स्वामी शब्दाने उच्चारण करतात, काहीच म्हणत नाही. मागील फांकी पहा हे तरी काहीतरी संबोधित वाक्य काहीतरी त्याच्यातनं सुचवायचंय स्वामींना. इथे तर काहीच नाहीये. फक्त म्हटले या हंसराजे हो या, फक्त एवढंच म्हणाले. असं म्हटल्यानंतरच त्यांना बरं वाटलं. मनातला द्वेष निघून गेला, दोष निघून गेला, शांत झाले, सात्विक झाले, सेवेअर्थी प्रवर्तले. म्हणजे सेवा करण्यासाठी बाईसांना सगळी मदत करायला लागले. म्हणजे हे काय आहे, स्वामींच्या शब्दांचं हे सामर्थ्य आहे. परमेश्वराचा नुसता शब्द जितका जबरदस्त असतो, परमेश्वराच्या संबंधित गेलेली एखादी पाषाण वस्तू आहे, काष्ट वस्तू आहे, वस्त्र वस्तू आहे, यांना नुसता स्पर्श झालेला असेल, त्याच्यातली नकारात्मक ऊर्जा जी असते, नेगेटिव्ह पॉवर आपण ज्याला म्हणतो, एनर्जी काय जे असेल ते सगळं निघून जातं. त्याच्यामध्ये सकारात्मकता येते. आणि ती गोष्ट जर का आपल्याशी संपर्कात आली तर आपण सुद्धा सात्विक होतो, सकारात्मक होतो. एखादं पुस्तक आहे कोणीतरी लिहिलेलं, ते वाचून आपण सकारात्मक होतो. पण इथे तर स्पष्ट स्पर्श झालेला आहे. तो स्पर्श जर का आपण आपल्या कपाळाला लावला तर काय होतं, मनापासनं लावला, विधीपूर्वक जर का तुम्ही वंदन केलं तर तुमच्या डोक्यातले, तुमच्या मनातले जे काही अविचार असतात, कुविचार असतात, अनाठाई विचार असतात, ते सगळे निघून जातात. तुम्ही शांत होऊन जाता. साहजिकच आहे, तुम्ही स्थानवंदनाला जा, तुम्ही का शांत होता? तुम्ही कधी विचार करत नाही. याचा विचार करता पण त्याचं उत्तर मिळत नाही आपल्याला. इथून जाताना का शांतता वाटते, तिथे गेल्यानंतर का बरं वाटतं, तिथे गेल्यानंतर कसं काय सकाळी जाग येते, स्मरण कसं काय होतं, दुपारी झोप येत नाही, जिथे पोथीला बरोबर हजर असतो. घरी या गोष्टी का नाही होत? कारण की तिथली ती सात्विकता आहे. तिथे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा परमेश्वराच्या वचनांचं उच्चारण मोठ्याने केलं जातं. तिथे अनेक लोक मिळून स्मरण करतात. कोणी इकडे स्मरण करतं, कोणी तिकडे स्मरण करतंय. ती जागा काय झालेली, परमेश्वर नामाने सतत सतत तिथे ते तरंग तसेच आहेत. वचन जे बोलले जात आहे त्याचे तरंग तिथेच आहेत. आणि तुम्ही त्या तरंगात सामील झालात की तुम्ही सुद्धा तसे होता. एखाद्या ठिकाणी सुगंधित सगळं काय लावलेलं असेल आणि तुम्ही आतमध्ये गेलात की तिकडे एकदम सुगंध येतो आणि तुम्ही एक वेगळ्या जगामध्ये प्रवेश करता. आता तुम्ही जर का उन्हातनं आलात आणि इथं AC लावलेला असेल तर तुम्ही एकदम थंड विभागामध्ये प्रवेश करता. मला वाटतं बरं वाटतं, एकदम छान झालं. तसंच आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या पवित्र ठिकाणी प्रवेश करता तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगलं वाटतं, सात्विक वाटतं. पण त्याचा विचार करा की इथे सात्विक का वाटतं, हे पवित्रच का झालेलं आहे हे ठिकाण, याचा विचार केला गेला पाहिजे. की त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामी आले, स्वामी बोललेत, स्वामींनी काहीतरी निरूपण केलं, की जागा जी आहे त्यातले दोष काढून टाकलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे ठिकाण शांत झालंय, पवित्र झालं, सात्विक झालं. आणि तिथे जेव्हा तुम्ही स्पर्श करता, तुम्हाला तुमच्या शरीराला जेव्हा त्या जागेचा स्पर्श होतो तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि म्हणून परमेश्वराची जी काही सूत्रपाठाचं पारायण तुम्ही रोज करा असं जे काही सांगितलं जातं, मी नेहमी जे तुम्हाला सांगतो की इतर काही वाचण्यापेक्षा देवाची वचनं का वाचायची आहेत, कारण की ती स्वामींच्या मुखातली वचनं आहेत, एकदम प्युअर. त्याच्यामध्ये कुठलाही भेसळ नाही, काही नाही आहे. तशीच्या तशीच वचनं आहेत. ती जर का तुम्ही उच्चारण केली तर तुमच्याकडे आपोआपच नुसतं उच्चारण्याने सात्विकता आहे. ते समजून परत उच्चारले तर त्याची अजून सात्विकता आहे. ते समजून उच्चारून त्याचं आचरण केलं तर अजून सात्विकता आहे, वाढत वाढत जाणार आहे. पण नुसतं उच्चारण जरी केलं तरी तुमच्यामध्ये पावित्र्य येईलच हळूहळू. आणि तुम्ही जिथे वाचताय त्या जागेमध्ये सुद्धा पावित्रता येईल. तुमच्या घरामध्ये जर का पावित्रता वाढवायची असेल, म्हणजे आपण शरीराची इम्युनिटी पॉवर तर वाढवली आहे, घराची इम्युनिटी पॉवर का नाही वाढत आपली? घरी का आपले वादावाद, चिडचिड, सगळ्या गोष्टी चालू असतात? देवधर्म का होत नाही? कारण की घराची इम्युनिटी पॉवर आपली कमकुवत आहे. ती कशी वाढवणार आपण? जास्त स्मरण करा, जास्त लीळा वाचन करा, लीळा श्रवण करा, विधी विधान जे आहेत ते आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात करा ना. त्याच्याने तुमच्या घराची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि त्या घरामध्ये जो पण व्यक्ती येईल त्याची पण धार्मिकता वाढेल.
आपोआपच वाढते, प्रत्येक एक धार्मिक होऊन जातो. आम्ही आधी कोणाकोणाच्या घरी जातो त्यावेळी असं असतं की त्या घरी गेल्यानंतर आपोआपच धर्मवार्तेचं सुरुवात होते, धर्मवार्ता होते, प्रश्न विचारले जातात, एखादी लीळा सांगितल्या जाते त्या ओघामध्ये, वचन त्याच्यामध्ये त्या ओघात येतं. म्हणजे काय केलं, त्या माणसाने प्रश्न केल्यानंतर त्याच्या घरामध्ये धर्मवार्ता घडून आणली त्या माणसाने, त्या व्यक्तीने. त्यांनी लाभ करून घेतला, स्वतःचा लाभ करून घेतला, स्वतःचा ज्ञानस्तर वाढवून घेतला आणि स्वतःच्या घरातला पवित्र करून घेतलेला आहे, शुद्ध करून घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत जो सांगणारा व्यक्ती आहे त्याचा सुद्धा लाभ होतो, त्याचं सुद्धा लीळा चिंतन होतं आहे. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराचे हे शब्द जे आहेत ज्या घरामध्ये होतात, बोलल्या जातात, मग ते घर महाल असो नाही तर झोपडी असो, तुम्हाला प्रसन्न वाटणार. तुम्ही म्हणाल आमची झोपडीच आहे, त्या झोपडीमध्ये सुद्धा प्रसन्नता वाटते, चांगलंच वाटणार. महालापेक्षा झोपडीत चांगलं वाटेल, कारण की त्या ठिकाणी धर्मवार्ता होत असते. हे आहे धर्मवार्ता प्रसंगे स्वामींचे एक एक शब्द उच्चारल्या जातात. आता लीळाचरित्रामध्ये स्वामींनी मग शब्दवेदी या रसाचा दृष्टांत सांगितला की त्या रसाला स्पर्श करून त्या धातूमधनं जो आवाज निघतो आहे तो आवाज येऊन त्या धातूंचा जो आवाज आहे, म्हणजे धातू जे ठोकठाक चालू आहे धातूंची, धातूचं काहीतरी भांड बनवणं चालू आहे आणि त्यासाठी धातूंना योग्य आकार दिला जातो. तो आकार देताना जो काय आवाज निर्माण होतो त्या धातूतनं, तो धातूतला तो आवाज येऊन त्या सिद्ध रस आहे त्या सिद्ध रसाला स्पर्शन परत तो आवाज त्या भांड्यामध्ये विलीन होतो. तो विलीन झाला की तो आधी आलेला आवाज कसला आहे, भांड्याचा आहे, पण तो आवाज जेव्हा त्या रसाला स्पर्श करतो तेव्हा त्या आवाजामध्ये आता बदल झालेला आहे. मगाशी तो भांड्याचाच आवाज होता फक्त, आता तो रसाला स्पर्शलेला आहे. तो रस साधा सुद्धा नाही आहे, तो रस ऊसाचा रस नाही आहे बरं का, तो सिद्ध रस आहे. त्याला स्पर्श झाल्यानंतर तो आवाज आता वेगळा रूप धारण करणार, त्या आवाजामध्ये बदल होणार आणि तो आवाज जाऊन परत त्या धातूला जेव्हा स्पर्शतो तेव्हा त्या धातूचं सोनं होऊन जातं. अशी एक लीळा पण आहे अजून. आता दृष्टांत झाला तर रसामुळे काहीतरी सोनं झालं अशी एक लीळा आहे, फुलंब्रीची लीळा आहे. बरोबर, तो जो रस त्यांनी पिशवीत भरून आणले आहे कुठल्या त्या साधू महात्म्यांनी आणि तो ते अडकून दिलं आणि तो रसाचं ते म्हणजे ती पिशवी जी आहे ती पाण्याची पिशवी आहे, पण ती पिशवी कसली आहे, कपड्याची शिवलेली पिशवी आहे ती. आणि त्याच्यातनं एक एक थेंब असा पडतो आहे. आता त्या महात्म्यांनी पाणी म्हणून आणलेलं आहे ते, परंतु ते काय आहे, सिद्ध रस आहे तो. आणि मग त्याच्यातनं तो थेंब पडतो. त्या बाईनी काय केलं, त्याच्या खाली ताट ठेवून दिलं. कसलं ताट होतं ते, तांब्याचं ताट असेल, स्टीलचे ताट नव्हती त्या टायमाला. आणि मग थोड्या वेळाने काय केलं की आता ताटं पण भरपूर नसायची, तेवढं एकच ताट असेल. पण नवरा जेवायला आल्यानंतर ते ताट काढून घेतलं, दुसरं भांडं लावलं असेल ते आणि त्याला जेवायला दिलं. तो बघतो की हे ताट कुठून आणलं, ते आपल्या घरातलंच आहे. नाही म्हणे दुसरं कुठलं तरी दिसतंय, म्हणे नाही आपल्या घरातलंच ताट आहे. मग हे काय माझ्या माहेरून आणलेलं आहे. आणि मग ते बघितलं, तो म्हणतो अगं हे सोन्याचं ताट आहे, आपल्याकडे सोन्याचं ताट आहे का. मग तिने पण बघितलं. मी म्हटलं ही जगातली पहिली बाई आहे जिला सोनं ओळखता नाही आलं. नाहीतर आम्ही ते परिसाच्या दृष्टांतात बघितलंय, त्या बाईने लांबूनच सोनं ओळखलं. त्या माणसाने पूर्ण तो शेतात काम करून आला तरी त्याला सोनं लक्षात नाही आलं, पण त्या बाईला लगेच लक्षात आलं, अंगणात पडलेलं बघितलेलं. आणि ही जी फुलंब्रीची जी बाई आहे तिच्या लक्षातच नाही आलं सोन्याचं ताट आहे म्हणून. आणि मग ते म्हणे ताट कुठे ठेवलेलं, तर अमक्या अमक्या ठिकाणी. मग बघितलं तर त्या ठिकाणी दुसरं भांडं ठेवलं, तेही सोन्याचं झालं. आणि मग त्या माणसाने काय केलं, तो रस ओतून घेतला आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये साधं पाणी भरलं आणि ते महात्मे आले आणि ते पाणी घेऊन गेले. त्या महात्म्यांना बिचारांना काय माहितीच नाही. आणि याने मग काय केलं, तो फुलंब्रीचा जो मठ बांधलेला आहे त्या द्रव्याने त्यांनी बांधलेला आहे. तर असा तो रस आहे. नेमकं स्वामींनी ते रस कुठून आणलं हे काही सांगितलं नाही त्या लीळेत. ते सांगितलं असतं
तर थोडं बरं झालं असतं आपल्याला. पण ते काही स्वामींनी सांगितलं नाही. असे काही मुद्दे जे आहेत ते स्वामींनी काही सांगितले नाहीत. सोनं कसं तयार करायचं नाही, स्वामींनी प्रक्रिया नाही सांगितली ती. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की नुसतं स्पर्श झाला, रसाचा स्पर्श झालेला आहे तर त्याचं सोनं झालं. परंतु शब्दवेदी या रसाच्या दृष्टांतामध्ये आवाजाला रसाचा स्पर्श झालेला आहे आणि मग आवाज गेला नुसता, रस प्रत्यक्षपणे त्या धातूला स्पर्शलेला नाही. रस त्या आवाजाला स्पर्शला आणि त्या धातूचं सोनं होऊन गेलं. तसंच आहे परमेश्वराच्या त्या आवाजामध्ये ती एक सामर्थ्यता आहे, ती एक पावित्रता आहे, ती ज्या जीवाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली त्या जीवाचं सोनं होऊन जातं, भलं होऊन जातं, शांतता येऊन जाते. अजून कोण असं शांत झालेलं लीळाचरित्रामध्ये? शांताबाईचा. ती पण अशीच दुःखामध्ये तप्त होऊन आलेली होती. आमच्या स्वामी 2च ओळी सांगितल्या तिला आणि ती एकदम शांत झाली. तिच्या मुलीला जे काही तीर्थ दिलं गेलं, चरणोदक दिलं गेलं, दुसऱ्या दिवशी तिला अजिबात जे काही काहूर तिचं यायचं ते बंद झालं. शांत झाली ती, पण बरं वाटलं तिला. स्वामींचं म्हणजे नुसतं शब्द जे आहेत ते शब्द अशा सामर्थ्याचे आहेत आणि ते शब्द आम्हाला सूत्रपाठाच्या रूपाने, लीळाचरित्राच्या रूपाने, निरूपणाच्या रूपाने आम्हाला इथे भेटलेले आहेत, पुस्तकामध्ये आलेले आहेत. आमचं भाग्य आहे की आमच्यासाठी कुणीतरी ते लिहून ठेवले. कुणी लिहिले? भटोबासांनी लिहून ठेवले. स्मृतीस्थळ आलेलं आहे. अनेक असं स्वामींचं निरूपण जे आहे आम्हाला प्राप्त झालं. ते नुसतं जरी वाचलं ना तुम्ही, ते भिजरूप केलं, अंतःकरणामध्ये घेतलं तर तुम्ही असेच शांत व्हाल. संकट कुणाला येत नाही, सगळ्यांना येतं. मला पण असे काही संकट येतात, त्यावेळीच आम्ही ते लीळाचरित्रातनं उत्तर त्याचं बघतो. सूत्रपटामध्ये याचं काही उत्तर आलेलं आहे का ते बघतो. कुणाचा त्रास होत असेल आपल्याला तर काय करायचं? त्याची जाऊन भांडायचं नाही. स्वामी काय सांगतात? नाही, परंतु एखाद्याकडनं त्रास होत असेल तर आपण काय करायचं? हा, त्याचा असंबंध कीजे. कुणाचा? आपण्यापास, म्हणजे आपल्याला ज्याच्यापासून उपद्रव उत्पन्न होतोय, त्रास होतोय, तर त्याच्याशी भांडत बसू नका. लांब जाऊन बसा, लांब व्हा त्याच्यापासून, काही हरकत नाही. किती सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत. आपण काय करतो? भांडत बसतो. कायदेशीर भांडण, रीतसर भांडण, 2-4 लोकांना घेऊन भांडण, असे प्रत्येक पद्धतीचं भांडण आपण करत असतो. आणि स्वामी म्हणतात की काय करा? आपण्या उपद्रव उठी त्याचा संबंध कीजे. त्याचा त्रास होतो का आपल्याला? त्याच्यापासून लांब व्हा. आता स्मृतीस्थळामध्ये एक वेगळा मुद्दा येतो की आपणच त्रासदायक आहोत. कधी कधी आपण पण त्रासदायक असतो, हे मान्य केलं पाहिजे आपण. कधी कधी आपण तामस असतो, आपण दुसऱ्यांना दुखवत असतो आणि आपल्या लक्षात येतं की आपण 4 लोकात राहिलो तर 4 लोक आपल्यामुळे दुखावल्या जातात, असं आपल्या लक्षात येतं. आपलं बोलणं असं असतं की कधी कधी काहीतरी बोलून जातो, समोरचा माणूस दुखावला जातो. स्वामींचे शब्द असे आहेत की जीव सुखावला जातो, आपले शब्द असे आहेत की जीव दुखावला जातो. मग सांगितले राजसा तामसा आटन प्रधान. तुम्ही जर का राजस प्रकृतीचे आहात, तामस प्रकृतीचे आहात, दोषजनक वृत्तीचे आहात, तर तुम्ही आटन प्रधान, तुम्ही शक्यतो निमित्तविधीमध्ये राहायचं नाही. जास्त ज्ञानापुरतं यायचं, ज्ञान काढायचं, संदेह जो पडला तो निरसन करून घ्यायचा अधिकरणांकडनं आणि परत नित्यविधीमध्ये आटन विजन भिक्षा भोजन एकट्याने राहायचं किंवा लोकांपासून थोडं लांब राहायचं. लोकांना तुमचा त्रास नाही झाला पाहिजे. आपल्या जीवनात आपल्याला असेच लोक भेटतात जे आपल्याला त्रास देतात, पण आपण असं कधीच बघत नाही की आपल्यामुळे सुद्धा कोणाला तरी त्रास होत असेल, हे आपण लक्षात घेत नाही. म्हणजे आमच्या या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये दोन्ही भाग सांगितले. कोणी तुम्हाला तामस व्यक्ती भेटला तर तुम्ही लांब जा, पण जर का तुम्हीच तामस असाल तर तुम्ही लांब जा. म्हणजे उपाय काय सांगितलेला आहे? भांडत बसायचं नाही, वेळ घालवायचा नाही, अन्य वार्ता, अन्य बोलणं हा प्रकार करायचा नाही. तुम्हाला का आता हे सांगावं लागत नाही. हे एकदा बीजरूपता झाली या वचनांची ना,
की तुम्ही भांडायची तयारी जरी केली तरी तुम्हाला आठवतं रे भांडायचं नाही, आपण लगेच तुम्ही माघार घेणार आहात. आणि म्हणून हे शब्द जे आहेत स्वामींचे शब्द, एक शंभलीन शंभलीन म्हटलं फक्त, बाकी काहीच म्हटलेलं नाहीये. कुठलं वचन म्हटलं नाही, कुठली लीळा स्वामींनी सांगितलं नाही, दृष्टांत सांगितला नाही, काही सांगितलं नाही. असं काही सांगायची गरज पडत नाही. स्वामींचा कुठलाही शब्द घ्या, तो तुम्हाला मार्गदर्शकच आहे. कुठलाही घ्या. स्वामी जर का तुम्हाला काहीतरी चांगलं सांगतात, जीव सर्वाधिकारी सांगितलं तरी ते आमच्यासाठी चांगलंच आहे. आम्हाला त्याच्यामधनं काय मिळालं? मार्ग मिळाले रे. आपण तर सगळं काही करू शकतो, विधिविधान, नित्यविधी, निमित्तविधी, ते आमच्यासाठी चांगलंच आहे. आता कधीतरी स्वामी आम्हाला म्हणतात जीव म्हणजे दोषदर्शी आगा. एकीकडे स्वामींनी आमचं गुणगान केलं, तुम्ही सर्वाधिकारी आहात, आणि एकीकडे आमचे दोष सांगतात, तुम्ही दोषदर्शी आहात, तुम्ही सर्व दोषांचे आळे आहात. हे जरी देवाने सांगितलं तरी ते सुद्धा आमच्यासाठी चांगलंच आहे. कधीतरी आपल्या चुका सांगणारं सुद्धा पाहिजे, जेणेकरून आपण योग्य मार्गाने पुढे चालू. म्हणजे परमेश्वराचं कुठलंही वाक्य घ्या, कुठलंही वचन घ्या, कुठलाही शब्द घ्या, तो तुमच्यासाठी चांगलाच आहे, तुम्हाला मार्गदर्शकच आहे तो. आणि म्हणून असे हे परमेश्वराचे जे शब्द आहेत, हे प्रत्येक शब्द आपल्याला आपल्या अंतःकरणात उतरवता आले पाहिजेत. आता आपण मूळ विषयाकडे आलो. जोपर्यंत अंतःकरणात उतरत नाही तोपर्यंत ते असं होईल की धो-धो पाऊस पडला आणि तो वाहून गेला. रिमझिम पाऊस पडला तरी चालेल, थोडं थोडं ज्ञान घेतलं तरी चालेल. आता अलीकडे काय होतं, खूप लोकांचं ऐकतात, हे ऐक, दिवस अख्खा त्यांचा ऐकण्यात जातो. मग चिंतन कधी करता? चिंतनाला वेळच नाही मिळत बाबा. मग ऐकून काय करता? मग नुसतंच खायचं नाहीये, ते पचवायचं सुद्धा आहे. डॉक्टर म्हणतो काही खा पण पचवा. आपण फक्त खातोय, पचवत नाही, तर त्या अन्नाचा काहीच उपयोग नाही. तसं तुम्ही दिवसभर श्रवण करताय पण हाती पदरी काहीच लागत नाही. फक्त तुमच्याकडे नोंद आहे, आम्ही हे ऐकतो, ते ऐकतो, झालं. ऐकणं झालं. मार्गामध्ये दिवसभरामध्ये अर्धा ते पाऊण तासच पोथी होते. सकाळी घोक असतो, पाठांतर, हे ते सगळं असतं मार्गामध्ये बरं का. सकाळी तुम्हाला तुमचा जो स्वतःचा अभ्यास आहे तो तुम्हाला दिला जातो, तो दिवसभर तुम्ही पाठांतर करा. दुपारच्या वेळेला सर्व मार्गाची पोथी असते, अर्धा तास ते पाऊण तास. त्यानंतर त्या पोथीवर संध्याकाळी चिंतनी असते. म्हणजे तुम्ही दुपारी काय ऐकलं, त्याच्यावर तुमचे प्रश्न काय, तुम्हाला काय नाही समजलं, आणि त्याच्यावर अजून चिंतन काय आहे त्याचं परत विश्लेषण केलं जातं. एकाच पोथीचं परत चिंतनी होते. म्हणजे किती काळजीपूर्वक आहे. थोडा वेळच अभ्यास दिला जातो, परंतु चिंतन मात्र त्याचं जास्त वेळ केलं जातं. पोथी संपल्यानंतर तुम्हाला तुमचं चिंतन करायचं आहे, परत चिंतनीमध्ये सुद्धा चिंतन करायचं आहे, आणि चिंतनीवरून आल्यानंतर परत चिंतन करायचं आहे की सकाळी दुपारी काय कळालं नव्हतं, संध्याकाळी काय सांगितलं, माझा प्रश्न काय होता, त्यांचं उत्तर काय होतं. म्हणजे हे काय आहे, अंतःकरणापर्यंत आलं पाहिजे ना सगळं. नुसतंच खाल्लं गेलं काहीच उपयोग नाही आहे. ते कुठेतरी एकच वचन ऐका, पण ते असं ऐका की तुम्हाला ते वचन ऐकताच तुमच्या हृदयामध्ये ते काय झालं पाहिजे, पाझरलं पाहिजे. जोपर्यंत पाणी पाझरत नाही तोपर्यंत पूर्ण जमिनीमध्ये ओलावा येत नाही. म्हणून कमी ऐका, परंतु तुमचे जे काही अज्ञान कमी होईल असं ऐका. कमी ऐका परंतु अज्ञान कमी होईल असं ऐका. आणि ते जे प्रत्येक शब्द आहेत ते अशा प्रकारे जर का आपण ऐकले, शंभलीन अंतःकरणात पोहोचले. कारण की त्यावेळी अंतःकरण जे होतं, कानाने शब्द ऐकले असतील परंतु लक्ष मात्र दिलेलं नाही आहे. परंतु अलर्क जे होते हे कुठेतरी कसे होते, अधिकाराचे असतील. स्वामींची भेट व्हावी, स्वामींचे शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचावे, स्वामींचं सन्निधान लाभावं. दत्तात्रय प्रभूंचं आपण ती लीळा बघितली, डखले चांगदेव भटांची. ते दत्तात्रय प्रभूंची भेट सोडा, किंवा आधी जे भेटतील ते नाहीत, नंतर भेटतील ते नाहीत, तर ते जे खोटे दत्तात्रय प्रभू भेटणार होते ते सुद्धा नाही भेटले. खरे दत्तात्रय प्रभूंचा तर विषय सोडा, परंतु माहूर पर्यंत सुद्धा जाणे झालं नाही.
आणि या ठिकाणी अलर्क जे आहेत त्यांना जर भेटही झाली, त्यांचं लक्ष नसताना शब्द कानावर सुद्धा पडले, शंभलीन शंभलीन आणि अंतकरणापर्यंत पोहोचले सुद्धा आणि शांत सुद्धा झाले आणि लक्षात सुद्धा आलं. खूप वेळा आपल्या बाबतीमध्ये चमत्कार घडतात पण आपल्या लक्षातच येत नाहीत. मग कोणीतरी सांगतं की हे तुमच्या बाबतीमध्ये देवाने बघा कसं करून घेतलं बरोबर, मग आपल्या लक्षात येतं हो. तोपर्यंत वाटतं की मलाच बुद्धी सुचलेली आहे, पण तसं नसतं. ते देवाने तो योग घडून दिलेला असतो आणि बरोबर तो योग घडतो. अचानक तुम्हाला काहीतरी वाटतं, तुम्ही काहीतरी तयार करता आणि तेवढ्यामध्ये कोणतरी अधिकरण येणार किंवा येतात आणि भेट होते, कसं स्फुरलं तुम्हाला, हे परमेश्वर घडवून देत असतात. तर कधी कधी आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही आणि परमेश्वर आपल्याकडनं ती क्रिया घडवून घेतात आणि तिथपर्यंत पोहोचवतात जिथपर्यंत पोहोचवायचंय परमेश्वराला. आणि या ठिकाणी अंतकरणापर्यंत शब्द स्वामींनी पोहोचवले आणि त्यांच्या लक्षात पण आलं. आपल्या लक्षात येत नाही तर लक्षात सुद्धा आलं पाहिजे. आपण संवेदनशील असलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये रोज काय घडतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि आज काय नाही घडलं किंवा आज वेगळं काय घडलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. की रोज 11ला भूक लागते, आज भूक का नाही लागली, मग काल काय खाल्लं होतं, आपण सकाळी काय खाल्लं होतं, काही तब्येतीत बिघाड झालाय का, भूक का नाही लागली, किंवा तुमची रोजपेक्षा भूक वाढलेली आहे तर भूक वाढली का आपली, का भूक लागते सारखी सारखी, शुगर तर नाही वाढली आपली, हे लक्षात आलं पाहिजे. संवेदनशीलता पाहिजे. ही संवेदनशीलता धर्मामध्ये सुद्धा असली पाहिजे. आपलं स्मरण कमी का होतंय हे पण लक्षात आलं पाहिजे आणि आपलं स्मरण आधीपेक्षा किती चांगलं होतंय आणि अजून किती चांगलं करायचं आपल्याला, हे सगळी संवेदनशीलता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. काल कोण सांगत होतं मला की वचन आधी पाठ होत नव्हते, आता आम्ही पाठ करायला लागलो तर आता पाठ व्हायला लागले. मला काल कोणतरी सांगत होतं, माझ्या लक्षात येऊन नाही राहिलं. ते म्हणाले तुम्ही सांगितलं होतं ना की वचन पाठ केल्याने होतात, तर आता ते आधी होतच नव्हते पण प्रयत्न केला 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 आता वचन लवकर पटापट पाठांतर होत आहेत. हे काय आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या शब्दांना जागा करून द्याल, त्याच्यासाठी आधी तुम्हाला जागा व्हावं लागेल आणि मग तुम्ही जागा करून द्याल आणि मग तुमची जागा परमेश्वराच्या स्वरूपामध्ये निश्चित होईल, तो शिवाय होणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, परमेश्वराचे शब्द वेचता आले पाहिजेत. आपल्याला एक एक वचन असं धरलं पाहिजे, आपण त्याचं चिंतन दिवसभर केलं पाहिजे. एका वचनाचं चिंतन दिवसभर करा, वचन पाठ करावं लागणार नाही. शब्द आहे माझा, वचन पाठ करावं लागणार नाही. दिवसभर एका वचनावर चिंतन करा, ते वचन कायमस्वरूपी तुमच्या हृदयावर काय होणार आहे, टाईप नाही होणार. टाईप केलेलं पुसल्या जातं नंतर, हे काय होणार आहे, त्याचे टाके पडतील, असं पूर्ण असं आखीव रेखीव ते होणार आहे तुमच्या हृदयावर. अक्षरशः ते कायमस्वरूपी पक्क होणार, कधीच विसरू शकत नाही तुम्ही, इतकं पक्क होईल ते वचन. वचनाचा भावार्थ लक्षात घ्या आणि ते वचन मग बीजरूप होतं आणि मग ते वचन तुम्ही आठवले की कुठल्याही संकटात वचन आठवले की तुम्ही शांत व्हाल. शंभलीन शंभलीन म्हटलं आणि ते म्हणतात की मी काहीसेने निवाला, म्हणजे मी काहीसेनी पा निवाला, म्हणजे मी कसं काय शांत झालो बरं. आणि आमचे स्वामी सांगतात की असं शंभलीन शंभलीन म्हणूनही फेडी ते झाले, त्यांचं सगळं दुःख स्वामींनी निरसन करून टाकलं, मिरपून टाकलं. का ते वाणी अमृत वर्खिनी की, का बरं असं झालं, कारण की परमेश्वराची वाणी कशी अमृत वर्खिनी की, म्हणजे अमृत वर्षिणी आहे. परमेश्वर जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्यातनं अमृताचा वर्षाव होतो. कधी कधी काही लोक बोलतात त्यांची थुकी उडते समोरच्यावर, बरोबर आहे. कधी कधी काही लोक बोलतात द्वेष उडतो, कधी काही लोक बोलतात दोष उडतो, परंतु परमेश्वर जेव्हा बोलतात तेव्हा अमृत वर्षाव होत असतो, त्याच्यातनं वाईट काही होत नाही. पारध्यांना स्वामी सांगतात कशाला मारतात त्यांना, ते नदी वहाळाचं पाणी पितात, इथलं गवत खातात, जंगलात राहतात, तुम्हाला काही त्रास देतात काय, ससा कोणाला त्रास देत नाही कधी, हे देतात का त्रास, मग कशाला उगाच त्यांना मारता तुम्ही. आणि त्यांना लगेच लक्षात आलं आणि लगेच त्यांनी काय केलेलं आहे, ते कार्य सोडून दिलं तिथेच. ते म्हटले आजपासून आम्ही कार्य करणार आहे. का,
ते वाणी अमृत वर्षिणी की. स्वामींचं बोलणं असं आहे की समोरचा माणूस व्यक्ती जो आहे तो कसा होतो, शांत होतो. स्वामींचं बघणं सुद्धा तसंच आहे. महिषांकडे बघितलं एकदम शांत झाले, ते शांत करता आलं पाहिजे, ती वाणी असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ते तर देव होते, परमेश्वर होते म्हणून आहे ते, परंतु तसं नव्हे. ही वाणी, परमेश्वराची वाणी ज्या ज्या मुखामध्ये येईल, तुमच्या मुखामध्ये जर आली तर तुमच्या बोलण्याने सुद्धा कुणाचं ना कुणाचं अंतकरण काय होईल, शांत होईल. इथे सांगितलं जातं भट्टोबास जेव्हा भिक्षेला जायचे, त्यांनी जर का भिक्षा असं म्हटलं, आतमध्ये जर का मुलगा रडत असेल तर ते शांत होऊन जायचा भट्टोबासांचे शब्द ऐकून. का ते वाणी अमृत वर्षिणी की. कुठली वाणी, परमेश्वराची वाणी, ती अमृत वर्षिणी आहे. अमृत आहेत ते शब्द सगळे. ते अमृत जेव्हा भट्टोबास चिंतन करतात अंतकरणापासून, आणि मग भट्टोबास जे बोलतील, हा काही आपले बोलेल, हा येथीचेची बोलेल की, जे स्वामींचंच बोलतात सारखं सारखं, ते स्वामींचं चिंतन. माईम भट्टांना प्रश्न पडला, काय दिवसभर काय आठवतात, कुठल्या काळजीमध्ये आहेत, काय आठवता तुम्ही दिवसभर? ते म्हणतात मी गोसावियांच्या अमोघा लीळा जे आहे त्यांचं चिंतन मी करतो आहे. जे व्यक्ती दिवसभर देवालाच आठवतात त्यांच्या मुखातनं काय निघेल, वचन, दृष्टांत, निरूपण हेच येणार बाहेर. आणि म्हणून त्यांची वाणी सुद्धा कशी झाली आहे, तशा प्रकारची झाली आहे. आधी ते वेधायचे, म्हणजे आधी ते काय करायचे, विंधायचे. म्हणजे माणसं माहिती आहे तुम्हाला ते काय करायचे आधी. आणि नंतरचा काळ असा आला की देवाचं निरूपण श्रवण करून, चिंतन करून माणसं वेधायचं काम करायला लागले. विंधायचं काम करणारी व्यक्ती माणसं वेधायचं काम करायला लागली. का ते वाणी अमृत वर्षिणी की, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा असं पण येऊ शकतो. तया ते चिंतित चिंतिता तेही तिये सारखी होय. त्याचे सिद्धांती काय सांगितलं, जीवाने जर का परमेश्वराला आठवतं तर परमेश्वरा ते आठवीता जीव सुद्धा परमेश्वरासारखा निर्दोष होतो. जीवाची वाणी सुद्धा त्या प्रकारची होते. आणि तसा अनुभव पण तुम्हाला आलेला आहे. कुठल्या अधिकरणाने जर का तुम्हाला सांगितलं की जाऊ नका, तुम्ही जर का गेलात तर लगेच तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला बघायला मिळालेला आहे. आणि मग तुम्ही म्हणता बाबांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असा अनुभव तुम्हाला अनेक वेळा आलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे ते वाणी कशी काय आली, कसं काय आलं बरं ते? कारण की सतत त्यांचं नामचिंतन, स्मरण, लीळा श्रवण, लीळा निरूपण सतत तेच चालू असतं. बाकीचं कुठलंही बोलणं नाही, काय नाही. तुम्ही जाऊन तिथे सांगता बाबा ती सून अशी आहे, तशी आहे, तशी आहे, तशी आहे, ते अधिकरण काहीच बोलत नाही. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही नामस्मरण करा, जास्त त्रास होतील तर अनुसरण घेऊन टाका. मग एकदा कायमचं आपण या उपद्रवी त्याचा संबंध कीजे. सुनेशी भांडत बसण्यापेक्षा काय करा, अनुसरण घेऊन टाका. सोपा उपाय. एकच वाक्य सांगतात, सासूबाई गप्प बसून जातात. त्यामध्ये असं बोलायला नको, तर बाबा इथेच दीक्षा देऊन टाकतील. कारण आपल्याला पुढे जायचं नसतं, अनुसरण घ्यायचं नसतं ना आपल्याला. तुम्ही 10 वाक्य बोलाल तेव्हा ते एकच वाक्य बोलतील, पण असं बोलतील की तुमच्या पूर्ण दुःखावर ते उपाय असणार आहे. तुम्ही तो उपाय कराल नाही कराल तो तुमचा प्रश्न आहे. म्हणजे अधिकरण मंडळी सुद्धा कमी बोलतात, पण जे पण बोलतात ते इतकं सुंदर बोलतात, एवढं चांगलं बोलतात, सार्थक असं बोलतात, अर्थयुक्त असं बोलतात की त्याच्यामुळे का बरं ते कमी बोलतात आणि का बरं ते योग्यच बोलतात? कारण की त्यांना स्वामींचं वचन बीजरूप झालेलं आहे. अन्य वार्ता करायची नाही, अन्य वार्ता ऐकायची सुद्धा नाही, धर्मवार्ताच करायची आणि धर्मवार्ताच ऐकायची. हे सगळे वचन ते पाळतात. त्याच्यामुळे त्यांच्या वाचेमध्ये ती सिद्धी येते. त्यांच्या मुखातनं जे पण निघतं त्याची काळजी परमेश्वर घेतात. परमेश्वर स्वतः काळजी घेतात की त्यांच्या मुखातनं काही अभद्र निघायला नको, अशुद्ध निघायला नको, अपवित्र निघायला नको. त्यांच्या मुखातनं जेही निघेल ते परमेश्वराचंच वचन निघेल, परमेश्वराचंच विधान निघेल. त्यांनी नुसते असे डोळे बंद केले की ते लगेच ध्यान साधना होऊन जाते. ते बोलले काही जरी तरी त्याचं निरूपण होतं. ते म्हणतात अरे खाली बघून चाला, किडे मुंगे आहेत. म्हणजे काय, हे पण निरूपणच झालं ना. म्हणजे खाली बघून चाला, किड्या मुंगे मरतात, हिंसा होते आहे, कितीतरी गर्भित अर्थ त्याच्यामध्ये येऊन जातो. हे का आहे? कारण की स्वामींचे शब्द त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या अंतकरणामध्ये इतके आहेत की त्याच्यामुळे ते सुद्धा शांत झालेले आहेत.
अधिकरणांचे तुम्ही चेहरे बघा, एकदम प्रसन्न असतात. आपण इकडे कुठले कुठले क्रीम लावतो तरी आपला चेहरा कधीच उजळत नाही. 15 दिवसात उजळत ना महिन्याभरात उजळत. त्याच्यात ते सांगतात अधिकरण काही लावत नाही तरी त्यांचा चेहरा तेजस्वी का असतो. कधीतरी प्रश्न पडला पाहिजे. आमच्या धानाईसाला तो प्रश्न पडला. त्यांनी म्हटलं स्वामी असे सुंदर दिसतात आणि मी अशी का दिसते. मग ते जे हळद लावतात त्याच्यामुळे ते होतात झालेत का तसे. मग ती हळद मला पण लावा. त्यांना तो प्रश्न पडला. त्याचं उत्तर पण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर स्वामींनी ते गांभीर्याने घेतलं. त्यांनी जे म्हटलं ना मला देवासारखं व्हायचं आहे, स्वामींनी ते गांभीर्याने घेतलं, अनुसरण घडवलं, अनुसरण सिद्ध्यर्थ गेलं त्यांचं. आता देवासारखे होणार आहेत की नाही. ते आचरत आचरत देवासारखे निर्दोष होणार, देवाच्या स्वरूपामध्ये पावन होणार. परमेश्वर आपल्या रंगामध्ये त्यांना रंगवून घेणार आहे. त्या स्फटिकाकार जीवाला आपल्या रंगात मिसळणार आहेत परमेश्वर. म्हणजे हे काय आहे, ही गोष्ट आपल्याला कळाली. मग आपल्याला कधी प्रश्न पडत नाही अधिकरण असे तेजस्वी का असतात. कारण की त्यांच्या अंतःकरणामध्ये ते परमेश्वराची अमृतवर्षिणी वाणी जी आहे ती सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. ते सांगितले जातं ना, त्यांना ताप आलेला होता त्या अधिकरणांना आणि ते सन्निपात आलेला होता, त्याच्यात ते बडबडत होते. तर त्या तापामध्ये सुद्धा त्यांनी महावाक्य निर्वचन म्हटलेलं आहे, दुसरं काही म्हटलं नाही. तेच म्हटलं त्यांनी, अंतःकरणात जे आहे ते. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पण तेजता असते. आणि म्हणून इथे परमेश्वराच्या वाणीबद्दल म्हटले गेलेले, अर्थात परमेश्वराचाच महिमा आहे हा. जी जी तयासी ते वाचे पासून अमृत वरिखले, अम्मासी याची वाचे पासून अमृत वरिखत आहे. महादाईस आहेत ते म्हणतात देवा त्यांना तर दत्तात्रय प्रभूंच्या वाणीपासून अमृत मिळालं आणि आम्हाला आमच्या स्वामींच्या वाणीपासून अमृत मिळत आहे. सर्वज्ञ म्हटले मग अळरकू श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठाई अनुसरला. अळर्क जे आहेत ते श्री दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानी राहिले, त्यांचे शिष्य बनले आणि स्वामींना ते अनुसरले. म्हणजे नुसते शब्द ऐकले नाहीत, नुसते निवाले नाहीत, तर अनुसरले सुद्धा. परमेश्वराच्या ठिकाणी त्यांनी आपलं देह क्षेपलं सुद्धा. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाचा सोहळा या कल्याण सत्संग मंडळामध्ये साजरा करत असताना या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंच्याच लीळेचं श्रवण चिंतन करून आपण हा दिवस साजरा करतो आहोत. आणि आजच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 453 क्रमांकाची श्री दत्तात्रय प्रभू महिमा निरूपण अळर्का भेटी या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.